आज शेतामध्ये जाळ्यात अडकली होती मोठी घोरपड, जे की मोठ्या लेपर्ड सारखी दिसत होती. मी तर तिला पाहून थक्कच होऊन गेलो. मी आलो होतो सकाळी सकाळी शेताकडे आणि मला कळालं की घोरपड अडकली आहे जाळ्यात. मग मी काय कत्ती घेऊन निघालो पटकन घोरपडीकडे आणि घोरपड बघितलं तर मी थक्कच होऊन गेलो. माझी तर काय डेअरिंग होत नव्हती त्या घोरपडीला सोडवायची. मग तरी पण हळूहळू भेद गेलो घोरपडीजवळ आणि इथे तर जाळ्यात फिट्ट अडकली होती घोरपड, जे की इथे पीक पेरलं होतं आणि त्या भोवताली जाळं लावलं होतं. त्याच्यात तर घोरपडी येऊन अडकली होती आणि ते काय मग काय मी भेद गेलो तरी पण घोरपडीजवळ आणि कत्तीने तिला काढण्याचा प्रयत्न केला. तरी ते तर घुरून माझ्याकडे घोरपड बघतच होती. तरी पण कत्तीने डोसल्यानंतर तर ते माझ्याकडे झापच टाकली आणि इथे तर काय घोरपड हलत नव्हती आणि आपल्याला तर काढू देत नव्हती. मग काय कत्ती दिली आजोबांकडे आणि मला तर भेवच वाटत होतं. मग काय तरी पण आजोबांनी म्हैस राखत कत्तीने सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ते तर माझ्याकडे व्हिडिओ करत झापच टाकली. मग काय इथे तर ते शांत बसली होती. मग काय थोडंच राहिलं होतं जाळं तुटायचं आणि ते त्यात जाळं तर तोडलं आणि ते तर पळू लागली होती. पण काय तिथे तर जाळं तुटत नव्हतं. मग काय शेवटला तर जाळं तुटल्यानंतर ते बनानच पळालेली आणि तिथं पण जाळं होतं आणि तिथं तिकडल्या जाळ्याकडे जातच होती. तिथे तर वाटलं अडकतच होती डबल, तरी पण ते तिथल्या जाळ्यात जाऊन अडकली आणि थोड्या वेळाने सुटून गेली.